स्माइल इव्हिनिंग आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. कसे आहात सगळे? मस्त. मस्त आहात? मस्त. तंदुरुस्त. जबरदस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. आज आपण रेकीची हिस्ट्री बघणार आहोत. रेकीचे प्रिन्सिपल झालेत ना आपलेत कम्प्लीट? येस. आपण आज रेकीचा इतिहास काय आहे ते बघणार आहोत. ओके. रेकीचा इतिहास जाणून घेताना आपल्याला डॉक्टर मिकाउसुई, तुम्ही त्यांचा पिक बघितला, त्यांचा पिक्चर बघितला होता. तर डॉक्टर मिकाउसुईंना एका व्याख्यानामध्ये प्रश्न विचारला जातो की अशी कोणती एनर्जी आहे, अशी कोणती टेक्निक आहे का की ज्याने आपल्या समूळ दुःखाचा नाश केला जाऊ शकतो, किंवा आपण त्या आपल्या पूर्ण बॉडीला किंवा आपल्या माइंडला किंवा आपल्या सोलला कुठल्याही प्रॉब्लेम मधनं बाहेर काढता येते. ते एक प्रोफेसर होते. ते लेक्चर्स घ्यायचे. त्या लेक्चरच्या दरम्यान त्यांना स्टुडंटनी असा प्रश्न विचार, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की मला माहिती आहे असं काहीतरी आहे, पण मला एक्झॅक्टली काही म्हणजे ते सांगता येत नाही की अशा ऊर्जा काय आहेत. हो, पण काहीतरी हिलिंग टेक्निक नक्की आहे ज्याचा वापर करून आपण कारण त्यांनी बरेच ग्रंथ वाचले होते, बरेच धर्मग्रंथ वाचले होते, बरेच देशांमध्ये ते म्हणजे ट्रॅव्हल केले होते. त्यामुळे त्यांना या ऊर्जांचं थोडीशी कल्पना होती. मग या ऊर्जांचा शोध घेता घेता ते 20व्या शतकामध्ये भारतामध्ये देखील आले. काशीमध्ये त्यांनी 7-8 वर्षे वास केला आणि त्या 7-8 वर्षांच्या दरम्यानमध्ये त्यांनी अनेक ग्रंथांचं पठन केलं. वेद वाचण्यात आले त्यांच्या. पण आपल्या तेव्हाचा जो हे होतं, काळ होता, आणि आधीचा जो एक्सपिरियन्स होता आपला, की आपण लवकर नॉलेज शेअर करत नव्हतो कारण त्याचा मिसयूज केला जायचा. त्यामुळे आपल्या ऋषीमुनी किंवा जे काही काशीचे गुरु होते किंवा जे साधक होते, त्यांनी या ऊर्जा त्यांना ट्रान्सफर केल्या नाही. अशा काही ऊर्जा आहे, अशा काही एनर्जी आहे, ह्या त्यांना सांगण्यात आल्या नाही. तर त्यांचा शोध तिथे थांबवला नाही त्यांनी. तरी सुद्धा काय झालं, ते परत जपानमध्ये गेले आणि त्याचं भ्रमण सुरू ठेवलं, वेगवेगळ्या देशात ग्रंथ पठण चालू केलं. आणि नंतर ते जैन मुनी, ते जैन मुनींच्याकडे गेल्यानंतर एका ऋषीकडे गेले. म्हणजे ऋषी म्हणजे आपण त्यांना तिकडे म्हणता येईल की बौद्ध जे साधू असतात असंही म्हणता येईल. त्यांच्याकडे जैन मुनीकडे गेले आणि त्या जैन मुनींना विचारलं की मला या ऊर्जांचा शोध घ्यायचा आहे, मला त्याचं नॉलेज मिळवायचं आहे, मी काय करू शकतो. ते ऋषी म्हणाले की बघा, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मेडिटेशन कर. सर्वात तुम्हाला काही स्वतःची स्वानुभूती मिळवायची असेल, कुठली तरी सिद्धी प्राप्त करायची आहे, तर प्रत्येक वेळा एक गोष्ट काम करते, ती म्हणजे मेडिटेशन. तुम्ही तुमच्या मेडिटेशन थ्रू ह्या गोष्टी करू शकता. मग ते म्हणतात ध्यान ध्यान करायचं आहे, तर ध्यानासाठी मग नेमकं करायचं तरी काय, प्रोसेस कशी आहे. हे करताना त्यांनी ठरवलं की साधना करायची आहे, तर अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी काय केली, तपश्चर्या करायचं ठरवलं. मी तुम्हाला की एक कोरियामा नावाचं जे पहाड होतं, त्या टेकडीवरती जाऊन त्यांनी तपश्चर्या करायचं ठरवलं. आणि त्यांनी तिथे या ऊर्जांना अनुभवायचं. ऊर्जांचा उद्देश हाच नव्हता की ऊर्जा मिळाल्या पाहिजे किंवा काय, पण आहे की नाही, त्यांचं अस्तित्व आहे की नाही हे जाणून घ्यायला त्यांना इंटरेस्ट होता, की जेणेकरून ह्या ऊर्जा स्वतःच्या चांगल्यासाठी किंवा इतर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि त्यांना विचारले गेलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं होतं. त्यांनाही क्युरियोसिटी निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी काय केलं, या ऊर्जांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर जपानमध्ये ह्या 20व्या शतकामध्ये त्यांनी कोरियामा नावाच्या एका पहाडावरती जाऊन तपश्चर्या करायचं ठरवलं. आणि ही साधना होती 21 दिवसाची. म्हणून रेकीमध्ये 21 दिवसांच्या म्हणजे आपण जी मेडिटेशन करतो, साधना करतो, क्लिन्झिंग करतो, त्या 21 दिवसाच्या साधनेला खूप महत्व सांगितलेलं आहे. ही साधना करायची होती, तर त्यांनी काय केलं, अन्न पाण्याचा त्याग करून 21 दिवस तपश्चर्या सुरुवात केली. मग ते सुरुवात केली आणि ती काउंटिंग कशा प्रकारे करावी, तर काउंटिंग करण्यासाठी त्यांनी साधारणतः 21 दगड सोबत ठेवले होते, जेणेकरून आपल्याला काउंटिंग सोपी व्हावी. त्या टेकडीवर त्यांनी 1 दिवसाची साधना झाल्यानंतर दररोज एक दगड ते काय करत होते, टेकडीवरून पहाडावरनं खाली फेकत होते, जेणेकरून आपली काय होईल, काउंटिंग होईल. असं करता करता त्यांना काय झालं की त्यांनी 10 दिवस गेले, 15 दिवस झाले आणि 20 दिवस देखील
पोचत आले. आणि 20व्या दिवशी त्यांना प्रश्न पडला की अरे, मी इतकी तपश्चर्या करतो, इतकी साधना करतो आहे, तरी सुद्धा मला या शक्तीचा काही शोध लागला नाही. अजूनही मला अशी काही एनर्जी भेटलेली नाही, असं काही संकेतही भेटले नाहीये की अशी काही शक्ती अस्तित्वात आहे की नाही, याच्यावरती त्यांना थोडासा डाऊट आला. तरीही 21 दिवसांच्या उपवासामुळे त्यांचं काय झालं होतं, एनर्जी खूप डाऊन झाली होती. तरीही त्या निश्चय केला होता, पर्पज माहिती होता की काय मिळवायचं आहे. त्या पर्पजवर त्यांनी चालायचं ठरवलं आणि 21 दिवस त्यांनी काय केलं, 21व्या दिवशी देखील सकाळी पासून संध्याकाळपर्यंत मेडिटेशनला सुरुवात केली. त्यांनी ती प्रॅक्टिस जे ठरवलं होतं, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मेडिटेशनला त्यांनी काय केली होती, सुरुवात केली होती. आणि ही ते चालू प्रोसिजर सगळं सुरू असताना त्यांना काय केलं, सूर्यास्ताच्या वेळेस जेव्हा सूर्योदय व्हायला लागला, सूर्यास्त झाला, सूर्यास्ताच्या वेळेस त्यांना काय झालं, ब्रह्मांडातून म्हणजे आपल्या आकाशातून त्यांना जाणवलं की एक काहीतरी ऊर्जांचं वलय, एक ऊर्जा त्यांच्या आजूबाजूला येऊन राहिले. आणि त्या ऊर्जा इतक्या हेवी होत्या, काही साखेची चिन्ह त्यांना दिसायला लागले, खूप हेवी एनर्जी त्यांना जाणवायला लागली. आणि ती एनर्जी त्यांच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश केला. कुठे आली त्यांच्या, आमच्या हा, क्राऊन चक्र म्हणजे आपलं जे आपलं टाळू म्हणता येईल, किंवा आपलं हे सहस्त्रार चक्र म्हणतो, जिथे आपल्याला आपली एक प्राण ऊर्जा मिळत असते. बरोबर, तिथून आपल्याला काय असते, पूर्ण शरीराला एनर्जी दिल्या जाते. बरोबर. म्हणून बघा, आपले काही आधीचे पूर्वज काय करायचे, टोपी घालायला सांगायचे, घालायचेत ना टोपी, किंवा जेव्हाही आपल्याला डोक्यावरती काहीतरी पदर घ्या, डोक्यावरती काय घ्यायचं, काहीतरी रुमाल टाका. बरोबर. का सांगितलं जायचं, कारण की आपल्या डोक्यावरती काय आहे, आपलं एनर्जीचं सोर्स काय आहे, आपलं हे ते टाळू, किंवा आपला जे हे सहस्त्रार चक्र आहे, त्याच्यातून आपल्याला ही ब्रह्मांडीय ऊर्जा मिळत असते. म्हणून मी तुम्हाला जेव्हा अट्युनमेंटच्या वेळेस सांगितलं होतं, डोक्याच्या वरती थोडीशी काय ठेवा, जागा ठेवा. बरोबर, स्पेस ठेवा. त्याचं याच्यासाठी सांगितलं होतं की या ऊर्जा अनुभवताना आपलं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट केलं जाते. एनर्जी तुम्हाला कुठे ट्रान्सफर केल्या जातात, तुमच्या क्राऊन चक्रामध्ये ट्रान्सफर केल्या जातात. हे महत्वाची प्रोसिजर त्याच्यामध्ये आहे. म्हणून क्राऊन चक्रांना त्यांनी त्या ऊर्जांनी ग्रहण केलं. ते साखेची चिन्ह जे त्यांना दिसत होते, ते रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलला जे आपण सिम्बॉल शिकतो, ते दुसरं तिसरं काही नसून ते सिम्बॉल्स त्यांना मिळाले होते. ते ब्रह्मांडाकडून मिळालेले सिम्बॉल्स, काही असे सिम्बॉल्स ज्याचा त्यांना नंतर शोध, म्हणजे त्यांना ते नंतर प्रेडिक्ट झालं की ह्या सिम्बॉलचा वापर करून आपण इतरांची हिलिंग करू शकतो, इतरांना पेन रिलीफ करू शकतो, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हे त्यांना नंतरच्या प्रॅक्टिस मधनं समजायला लागलं. पण पहिल्याला काय झालं, ते त्या एनर्जीला ग्रहण करताना त्यांना खूप हेवीनेस जाणवायला लागला. आणि ते काय झालं, त्यांना थोडं मूर्छित झालं सर, ती अशा कॉन्शियसनेस जो असतो ना आपला, त्यांना अनकॉन्शियस व्हायला लागलं आणि ते थोडेसे बेशुद्ध पडले. आणि त्या अवस्थेमध्ये ते सकाळी पहाटेपर्यंत तसेच अवस्थेत होते. सकाळी उठल्यानंतर त्यांना प्रचंड भूक लागलेली होती. त्यांना काहीतरी असं वाटत होतं की आपल्याला आता खूप फ्रेशनेस जाणवत आहे आणि आपल्याला काहीतरी ऊर्जा मिळाली आहे, हे त्यांना जाणवायला लागलं. आणि त्याच भुकेच्या याच्यामध्ये ते काय केले, त्या टेकडीवरनं फास्ट फास्ट खाली उतरायला लागले. सुरुवात केली की एवढी भूक लागली, आता आपल्याला कोणाला तरी सांगायचं मला काहीतरी प्राप्त झालंय. आणि त्या भुकेच्या याच्यामध्ये त्यांनी काय केलं, घाई घाई टेकडी उतरायला सुरुवात केली. हे सुरू असताना त्यांच्या पायाला काय लागली, ठेच लागली. आपल्याला कधीही काही लागलं तर आपलं काय जातो तिथे, हात. हात जातो. मग त्यांनी काय केलं, तिथे आपल्या हातांनी स्पर्श केला जिथे ठेच लागली होती. त्यांना जाणवलं की काही सेकंदातच, काही क्षणात त्यांच्या हाताच्या साह्याने त्यांच्या त्या जखमेवरती त्यांचा पेन काय झाला होता, कमी कमी. झाला, रिमूव्ह झाला होता. हा त्यांना रेकीमध्ये आलेला पहिला अनुभव होता. नंतर त्यांना त्या भुकेच्या याच्यात, आपल्याला एका दिवसाच्या उपवासावरती काय होतं, दुसऱ्या दिवशी जेवायची इच्छा होते का, नाही, आपल्याला बरेच वेळा कमी जेवण जात, हो की नाही. मग त्यांनी काय केलं की रस्त्यामध्ये जिथे एक होतं हॉटेल, त्या हॉटेलमध्ये गेले, तिथे जेवायचं ठरवलं. आणि त्यांना सांगितलं मला पोट भरून जेवण दे, मी खूप दिवसाचा जेवलेलो नाही. तो हॉटेल मालक म्हणाला की अहो, तुम्ही खूप दिवसाचे जेवलेले नाही, तुम्ही साधं जेवण करा, फ्रुट्स घ्या किंवा सूप वगैरे. पण ते म्हणाले नाही, मला पूर्ण जेवण पाहिजे. ते पोटभर जेवले. आणि ते जेवण त्यांना जेवण केल्यानंतरही ते स्वस्थ होते. हा त्यांना रेकीमध्ये आलेला दुसरा अनुभव होता.
त्याचप्रमाणे त्या हॉटेल मालकाची जी मुलगी होती तिचा दाढ दुखत होती, तिचा सतत गालावरती हात जात होता. त्यांना असं वाटलं की अरे, आपण आपले प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केले, मी जर माझ्या जखमेला रिलीफ मिळालं, रिलॅक्सेशन मिळालं, मग आता खरंच दुसऱ्यांचं काही होऊ शकतं का, आपण टेस्ट करायला पाहिजे की या ऊर्जा मला अनुभव देत आहे तर कदाचित तिला देतील की नाही. मग हॉटेल मालकाच्या परवानगीनुसार त्यांनी काय केलं, त्या त्या एनर्जीचा, त्यांच्या हाताचा स्पर्श त्या मुलीच्या गालाला केला आणि काही क्षणात, काही वेळात, त्या 2-3 मिनिटांनी त्यांनी आपला हात तिथे ठेवला आणि त्यांनी ती हे केली, आपल्याला युनिव्हर्सला प्रार्थना केली की काय करा, या मुलीला तिथे रिलीफ मिळू द्या. युनिव्हर्सकडे त्यांनी इंटेन्शन सेंड केले की हिला हिच्या पेन मधून काय करा, दूर करा, हिचा पेन कमी होऊ द्या. अशी प्रार्थना केल्यानंतर तिची दाढदुखी कमी झाली. हा रेकीमध्ये आलेला त्यांचा तिसरा अनुभव होता. अशा प्रकारे त्यांनी रेकीची साधना चालूच ठेवली. आल्यानंतर त्यांनी जे झेन मुनी होते, आपल्या सगळ्या ऊर्जा वाढवल्या, त्यांनी तपश्चर्या केली. आपली काय म्हणजे जे आपले जे काही रिलेशनशिपचे इश्यू असतील, हेल्थचे असतील, इकॉनॉमिकली सगळं त्यांनी सॅटिस्फाय, त्यांचं सगळं ग्रोथ करून घेतली. आणि त्यानंतर ते काय झेन मुनीकडे गेले की या ऊर्जा मला मिळालेल्या आहे, आता मी काय करतो, तुमची सेवा करतो. ते वयोमानानुसार तेही वृद्ध झाले होते, त्यांनी त्यांना पण हील केलं, त्यांची सेवा केली. आणि त्यानंतर त्यांनी असं ठरवलं की या ऊर्जा मी काय करायला पाहिजे, काहीतरी लोकांसाठी वापरायला पाहिजे. कारण आपल्याला ज्या गोष्टी मिळत आहे त्या आपण इतरांना दिल्या गेल्या पाहिजे. देणे से बढ़ता है ना. मी म्हणत नाही का, काय होतं की आपल्याकडे नॉलेज आहे तर कसं वाढेल ते, जेव्हा आपण त्या नॉलेजचा उपयोग करू. नाही तर काय होतं जेव्हा आपण एखादं नॉलेज तशाच पद्धतीने ठेवतो. विसरून जातो. हा, आणि त्याच पद्धतीने आपल्या घरात दूध आहे भरपूर आणि ते दूध जर वापरण्यात नाही आलं तर ते काय होतं, नासतं. त्याच पद्धतीने कुठल्याही गोष्टीचं आहे, जी गोष्ट तुमच्याकडे भरपूर आहे ती गोष्ट तुम्ही द्यायला पाहिजे. जर त्या गोष्टी तुम्ही देण्यात नाही गेल्या तर त्या एक दिवस त्या नाशिवंत आहेत, त्या संपून जातील आणि लोकांना त्या ऊर्जांचा अनुभव पण येणार नाही. म्हणून त्यांनी त्या ऊर्जा गरजू लोकांसाठी वापरण्याचं ठरवलं. असं वापरायचं ठरवताना त्यांनी जपानमध्ये, आपल्याला माहितीये की जे बॉम्बस्फोट झाले होते, प्रत्येकाला माहितीये, तेव्हा त्यांची काय झाली होती, मानसिक स्थिती खूप खालावली होती, आर्थिक स्थिती खालावली होती. अशा तऱ्हेने त्यांना काय झालं होतं, त्या पेन मधनं रिलीफ करायचं त्यांनी ठरवलं की एवढा त्रास, एवढा सगळ्या गोष्टींचं नुकसान. आणि त्यानंतर काही गरीब वस्तीमध्ये जाऊन ते वास करायला त्यांनी तिथे काय केलं, आपलं जे घर होतं त्या गरीब वस्तीमध्ये ते राहायला गेले. एक झोपडीच्या ठिकाणी त्यांनी क्लिनिक स्थापन केलं आणि त्या क्लिनिकमध्ये त्यांनी काय केलं, लोकांचे उपचार सुरू केले. त्यांना हे कळालं होतं की आपल्यामध्ये काहीतरी हिलिंग टेक्निक, म्हणजे आपल्या दोन्ही हातांमधनं एक ऊर्जा प्रवाहित होते आणि ह्या ऊर्जा समोरच्याची हिलिंग करू शकते. मग असा अनुभव यायला लागला की त्यांनी जवळपास त्या जी गरीब वस्ती होती त्या वस्तीमधनं लोकांना काय केले, ते त्यांची इकॉनॉमिकल वाढली, त्यांची मानसिक स्थिती चांगली झाली, त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली, शारीरिक चांगलं झालं आणि लोक दुसऱ्या वस्तीमध्ये राहायला गेले, दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले. पण असं करता करता 7 वर्षानंतर ज्यांना त्यांनी पहिल्या वेळेस हील केलं होतं, पहिल्या याच्यामध्ये हील केलं होतं, ते परत लोक काय होत होते, त्या वस्तीमध्ये राहायला येत होते. परत त्यांचं तेच सुरू होतं, परत त्यांचं तेच. आपण कसं होतं, एखाद्या वेळेस आपण एखाद्याला सल्ला देतो, फ्रीमध्ये देतो, काय होतं, त्याला त्याचं महत्व राहत नाही नाही. राहत. जेव्हा आपण त्यांनी काय केलं होतं, ती हिलिंग काय केली होती, यांनी फ्रीमध्ये केली, त्याच्याही काही मोबदला घेतला नव्हता. म्हणून आपल्या याच्यामध्ये काय सांगितलं आहे की एनर्जी एक्सचेंजला खूप महत्व आहे. की जेव्हा मग त्यांना तिथे काय अनुभव यायला लागले की ते झोपडीमध्ये निराश होऊन गेले, परत त्यांना तेच वाटलं की अरे मी का करतोय हे, आणि करतो आहे त्याचे रिझल्ट का मिळत नाही. 7 वर्षानंतर देखील ती व्यक्ती जर त्या पद्धतीने इथे राहायला येत असेल, मग फायदा काय. मग हे झाल्यानंतर त्यांना एक आकाशवाणी किंवा एक सेल्फ इंटेन्शन आले की या लोकांनी तुला हिलिंग करण्यासाठी बोलवलं होतं का, या लोकांनी तुला हिलिंग करण्यासाठी बोलवलं होतं का, तू त्यांची हिलिंग करण्याच्या अगोदर त्यांची परमिशन घेतली होती का. बरोबर ना, मागितल्याशिवाय कुठलाही सल्ला देऊ नये, मागितल्याशिवाय काहीही देऊ नये, का म्हणतात, कारण समोरच्याला त्याची व्हॅल्यू राहत नाही. मग त्यांनी म्हटलं नाही. मग दुसरा प्रश्न विचारला, आपण काय करायचं की तू त्याच्या बदल्यात काही घेतलं होतं का त्यांच्याकडनं, ऍज अ एनर्जी एक्सचेंज. कारण आपल्याकडे काय आहे, आदान प्रदान करण्याची गोष्ट आहे.
की तुम्ही मला एक काही गोष्ट द्या, मी तुम्हाला काहीतरी देते. राईट. अदरवाईज आपण काय करत असतो, समोरच्याच्या कर्मामध्ये हात घालतो. तुमचं सुरळीत लाईफ जे काही तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जे लाईफ दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही जातात. आणि एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितले किंवा हे कर, रेमेडी किंवा कुठल्याही गोष्टी, ज्योतिषाकडे गेले किंवा काय, ते काय म्हणतात, काहीतरी अमाऊंट तुम्ही डोनेशन काय म्हणतात एनर्जी एक्सचेंज द्या. काय एनर्जी एक्सचेंज द्या? कारण की कोणालाच कोणाच्या कर्मामध्ये हात घालायला सांगितला नाही. अदरवाईज काय होतात, आपल्या लाईफमध्ये आपण ते काय करतो, ब्लॉकेजेस क्रिएट करतो. बरोबर ना? मग हे ब्लॉकेजेस क्रिएट होऊ नये म्हणून रेकीमध्ये सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही जी काही एनर्जी दुसऱ्यांना सेंड करणार, म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीची हिलिंग करणार किंवा तुम्ही अट्युनमेंट घेवा, तेव्हा काय करायचं आहे, परमिशन घेणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या हिलिंग जेव्हा देणार आहे तेव्हा समोरची व्यक्ती तुमच्याकडे तुम्हाला हिलिंगचं एक तर नॉलेज असायला पाहिजे. हिलिंगचं नॉलेज असेल तर तुम्ही दुसऱ्यांना ते सांगितलं पाहिजे की मी हिलिंग करते. ते तुम्हाला अलाऊ आहे की तुम्ही तुमच्याबद्दल सांगू शकता. पण हिलिंगसाठी येणारी व्यक्ती ही त्याच्या स्वतःच्या स्वखुशीने आली पाहिजे, तर त्याचा इफेक्ट होईल. आणि तुम्ही त्याच्या बदल्यात एक तुमची छोटीशी अमाऊंट एनर्जी एक्सचेंज तुम्ही घेऊ शकतात आणि घ्यायला पाहिजे. विदाऊट एनर्जी एक्सचेंज कोणीच कोणाची हिलिंग करायची नाही. नाही. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम ब्लड रिलेशन मध्ये काय करायचं? जर एखादी व्यक्ती माझ्या ब्लड रिलेशन मध्ये आहे, माझी रिलेटिव्ह आहे, माझी मुलगी आहे, माझे आई वडील आहेत, ते तर माझ्याशी कनेक्टेड आहेत, ते माझ्या कर्मबंधनात अडकले आहेत, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हिलिंग करायची आहे. आपण त्यांना एनर्जी एक्सचेंज म्हणून, आपले जर मुलं असतील तर त्यांना कामं सांगायची. ते मुलं जर जॉब करणारे असतील, ते काही कमवणारे असतील, तर तुम्ही तुमच्यासाठी एखादी वस्तू त्यांना आणायला सांगू शकता. छोटीशी वस्तू, मोबाईलचं रिचार्ज सांगू शकता. एखादं काही जे काही छोटी अमाऊंट तुमची एनर्जी एक्सचेंज असेल त्या काही तुम्ही खायला प्यायला आणायला सांगू शकता. ऍज अ मनी म्हणून तुम्ही पण जर कमवते मुलं असतील तर त्यांच्याकडनं एनर्जी एक्सचेंज घेऊ शकता. त्याच पद्धतीने जर आई वडील असतील, आपल्या आई वडिलांची बरेच वेळा आपल्याला हिलिंग करावी लागते. मग आई वडील असतील तर आपल्याला काय करायचं आहे, आई वडिलांकडनं आशीर्वाद घ्यायचा आहे की मी तुमची हिलिंग करते आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद घ्या की माझ्या मार्फत या ऊर्जा काय इतरांच्या कल्याणासाठी अधिकाधिक वापरल्या जाव्या, माझ्या मार्फत इतरांचं अधिकाधिक स्वास्थ्य लाभ व्हावं, इतरांना आरोग्य सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या आणि अजून अजून काय होईल, लोकांना या ऊर्जांचा लाभ व्हावा. हा आपण आपल्या मुलांना काय करायला पाहिजे, आशीर्वाद द्यायला पाहिजे. कळाले 2 नियम? नक्की. हो. मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही, परमिशन घ्यायची. त्याला हे आहे का, म्हणजे त्याला इच्छा असेल तरच आपण त्यांना हे करायचं. आणि जर फॅमिली मेंबरला रेकी देत असाल तर काय करायचं आहे, या पद्धतीने आपण एनर्जी एक्सचेंज घ्यायची आहे. आणि दुसऱ्यांकडनं एनर्जी एक्सचेंज घेणार, तुम्ही तुमची अमाऊंट ठरवा, एक स्मॉल अमाऊंट एनर्जी एक्सचेंज तुम्ही घेऊ शकता. कळालं इथपर्यंत? इथे काही प्रॉब्लेम्स? हो. नाही. ओके. हो. हा, पुढे हो. या सगळ्या याच्यामध्ये डॉक्टर मिकाऊ सुईंना कोणी कोणी मदत केली? डॉक्टर मिकाऊ सुईंना पहिले जे ग्रँड मास्टर झाले होते डॉक्टर मिकाऊ सुईन थ्रू, ते कोण होते ते आपण बघूया. हे आहे मधातले बघा, सेंटरला आहे चुजिरो हयाशी. हे आहे नेव्हल ऑफिसर होते, रिटायर्ड पर्सन होते. ह्यांचं डॉक्टर मिकाऊ सुईच्या सानिध्यात ह्यांना राहण्याची संधी मिळाली आणि डॉक्टर मिकाऊ सुईंकडनं यांनी पहिल्यांदा रॅकी ग्रँड मास्टरचं अटुनमेंट घेतलं होतं. एनर्जी त्यांनी ट्रान्सफर केली होती मिकाऊ सुईंनी. आणि यांच्यासोबत राहून डॉक्टर चिरोजी हयाशींनी काय केलं होतं, बऱ्याच वेगवेगळ्या हिलिंग टेक्निकला त्यांनी काय केलं, यूज केलं. ह्या ऊर्जा मिळाल्या डॉक्टर मिकाऊ सुईंना आणि त्यांचा वापर करणं, दोघा मिळून त्यांनी काय केलं, चिजुरो हयाशींनी या ऊर्जांचा वापर करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या त्या टेक्निक त्यांनी डेव्हलप केल्या, वेगवेगळे त्यांनी अजून त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन केले. हे 20व्या शतकात झालेले होते. त्यानंतर जिजुरो हयाशींच्या थ्रू डॉक्टर हवाई टकाटा. हवाई टका ह्या रेकी ग्रँड मास्टरच्या पहिल्या म्हणजे रेकी मधल्या पहिल्या ग्रँड मास्टर आहे आणि यांच्यामधला तिसरा ग्रँड मास्टर. हवाई टकाटा स्वतः एक कॅन्सर पेशंट होत्या.
तुम्ही हे वाचू पण शकता. मी काही त्याच्यात स्वतःचं काही इनपुट नाही टाकत आहे. पण त्या स्वतः कॅन्सर पेशंट होत्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता आणि रेकीमध्ये येऊन रेकीची साधना करून त्यांनी त्या कॅन्सरवरती मात केली आणि वयाच्या 80 वर्षापर्यंत त्या जगल्या. 1980 साली त्यांचं निधन झालं. त्यांनी जे काही केमो रेडिएशन त्यांची जी सगळी प्रोसेस चालू होती तेव्हा त्यांनी रेकीचं साधना केली, ग्रँड मास्टर झाल्या, प्रॅक्टिस करायला लागल्या, रेकीचं हिलिंग केलं आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी 21 ते 22 ग्रँड मास्टर तयार केले. आणि त्यांच्याचमुळे आज आपल्याला काय होत आहे, रेकीचा अनुभव वेगवेगळ्या देशांमध्ये रेकीचा वापर होतोय. आपल्या सर्वांना रेकीचा अनुभव घेता येतो आहे आणि या ऊर्जा मेजर कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर ते आहे हवाई टकाटा यांचं. हवाई टकाटांनी काय केलं होतं, या ऊर्जांना सर्वत्र पसरवण्याचं काम केलं. त्यांच्या काळामध्ये त्यांच्या नातीला देखील त्यांनी काय केलं होतं, रेकीचं ग्रँड मास्टर केलं होतं. आणि त्यांच्या सिरीजमधनं मी कुठेतरी 11वी ग्रँड मास्टर येते. म्हणजे हवाई टकाटांनी जे ग्रँड मास्टर केले होते, 22 ग्रँड मास्टर केली होती. प्रत्येकामधनं जे वेगवेगळे त्यांनी ग्रँड मास्टर तयार केले. माझे टीचर जे आहेत ते कुठेतरी 10वे येतात, त्यांच्या थ्रू मी 11वी ग्रँड मास्टर येते. ओके. हे जाणून घेताना आपल्याला जाणून का घ्यायचं होतं, की एक तर दोन गोष्ट होती, हिस्ट्री माहिती पाहिजे. हिस्ट्रीवरनं या ऊर्जांचा कोणाकोणाला कुठल्या लेवलला अनुभव आला ते आपल्याला समजून घ्यायचं होतं. आणि तत्व समजून घेतले आपण. रेकीची प्रॅक्टिस करताना अनुभवायचे काही तत्व, की का प्रत्येक वेळा या ऊर्जा केव्हा सपोर्ट करतील, तर आपण 5 तत्व जेव्हा फॉलो करू, या पंचसूत्री म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, राग करायचा नाही, आपल्याला चिंता करायची नाही, आपल्याला आपल्या जे ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं, जे काही आपल्याला आशीर्वाद मिळत आहे त्या ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं. चौथं काय आहे सांगा सोनाली मॅडम, सांगा चौथं तत्व काय आहे. नाही थोडंसं. इमानदारीमध्ये काम करेन. हा, व्हेरी गुड. अजून 5वं, प्राणी प्रत्येक मात्रांवर जिवंत प्राणी मात्रांवरती दया करायची. प्राणी मग कोण, दया. आपल्या जिवंत लिव्हिंग थिंग प्रत्येक गोष्टींवरती आपल्याला दया करायला सांगितलेली आहे. ह्या 5 तत्वांना फॉलो करायचं. आणि 2 नियम म्हणजे काय, की आपल्याला कोणी मागितल्याशिवाय आपण त्यांना रेकी द्यायची नाही. हा, इमर्जन्सीमध्ये कधी कधी आपल्या फॅमिली मेंबरला रेकी द्यायचं काम पडतं, तेव्हा आपल्याला काय करायचं, त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचे. मुलं असतील तर त्यांना काम सांगायचे. आणि इतरांना रेकी देताना स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज तुम्ही इनिशियली घेऊ शकता. त्यानंतर तुमची साधना जशा जशा पद्धतीने वाढेल त्या त्या पद्धतीने तुम्ही एनर्जी एक्सचेंज ठरवू शकता. कळालं इथपर्यंत. साधारणतः आपली 66 दिवसांची साधना झाल्याशिवाय इतरांना हिलिंग देऊ नका. मी काय बोलली आहे, 66 दिवसांची 66 साधना दिवस. झाल्याशिवाय इतरांना हिलिंग द्यायची नाही. पहिल्यांदा आपल्याला आपल्या ऊर्जा काय करायच्या आहे, वाढवायचं. वाढवायच्या. पहिले माझ्या लाईफ मधले ब्लॉकेजेस मी रिमूव्ह करेल. या रेकीचा अनुभव पहिले मी माझ्यासाठी घेईल, माझ्या ऊर्जा वाढवेल, माझी एनर्जी लेवल वाढवेल. सगळ्या गोष्टी मी माझ्या डॉक्टर मिकाऊ सुईंनी काय केलं होतं, पहिल्यांदा स्वतःचं व्यवस्थित केलं. स्वतः त्यांनी अनुभव घेतले, स्वतः त्यांनी स्वतःची चार्जिंग केली, स्वतःचे हेल्थ इश्यू असतील, स्वतःचे इकॉनॉमिकल इश्यू असू दे, रिलेशनशिप, त्यांनी ते सॉल्व्ह केले. आणि नंतर त्या ऊर्जा काय केल्या, त्यांनी लोकांसाठी वापरायला सुरुवात केली. मग आपल्याला त्याच पद्धतीने जायचंय. इनिशियली म्हणजे 66 किंवा 90 दिवसांपर्यंत हे आपण काय करणार आहे, 66 ते 90 दिवस एकच हिलिंग करणार. आणि त्यानंतर आपण काय करू शकतो, पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर आपण टच थेरपीनी हिलिंग करू शकतो. काय बोलली मी, पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर आपल्या दोन्ही हातांच्या स्पर्शाने इतरांची हिलिंग करू शकतो, कारण पहिल्या लेवलला कुठलेही सिम्बॉल आपल्याला अट्यून केलेले नसतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवलला आपली, पहिल्या लेवलला 10% एनर्जी वाढली आता तुमची, 10% एनर्जी नंतर तुम्ही दुसऱ्या लेवलला 40% जे सिम्बॉलची एनर्जी आहे ती 40% येणार. आणि तिसऱ्या लेवलला पॉवर सिम्बॉल, त्याला मास्टर सिम्बॉल म्हणतात, तो तुम्हाला 100% एनर्जीनी कार्यरत करतो. कळतंय. म्हणून आपल्याला जेव्हा थर्ड लेवलचं अट्युनमेंट झालं तेव्हा तुम्ही एका दिवशी 2 केसेस घेऊ शकता अट्युनमेंट, किंवा तुमची जी मेडिटेशन प्रॅक्टिस जेव्हा चालू होईल 90 दिवसानंतर तुम्ही 2 केस रोज घेऊ शकता. मग हळूहळू तुमच्या लेवलने तुम्ही वाढवू शकता की किती लोकांचं हिलिंग तुम्हाला करायचं आहे. कळालं.
इथे कोणाचे काही प्रश्न आहे की पुढे जायचं? आजपासून प्रॅक्टिस घेणार होतात ना तुम्ही? नाही, प्रॅक्टिस नाही घेणार मी. मी तुम्हाला एक दिवस प्रॅक्टिस करून दाखवेन की कशी पद्धतीने प्रॅक्टिस करायची. संडे मॉर्निंगला 13 तारखेला मी काय करेल, एक सगळ्यांचं मॉर्निंगला डेली प्रॅक्टिस कशी करायची. आपलं हे 10 दिवसांचं सेशन संपल्यानंतर संडेला सगळ्यांना सुट्टी असते. मॉर्निंगला मी एक सेशन ठेवेल. त्या सेशन मध्ये तुम्हाला मी कशा पद्धतीने डेली प्रॅक्टिस करायची, रोज तुम्हाला कशा पद्धतीने हे करायचे ते मी तुम्हाला समजून सांगेन की ह्या या मग मेथडनी तुम्हाला जायचंय. मग आता आमची अटेंडमेंट झाली संडेला हा काल, मग आम्ही आता काय करायचं ह्या 10 दिवस? हा आता की फक्त हे लेक्चर अटेंड करायचं? लेक्चर हा आपल्या पहिल्यांदा सगळा सिलेबस संपेल ना. बरं. त्याच्यामध्ये तुम्हाला सध्या काय करायचंय, उद्या आपल्या चक्राचं हे होईल, चक्रांचं तुम्हाला शिकवल्या जाईल. आज जेवढं सिलेबस होत आहे ते औरा आणि उद्या चक्र ह्याबद्दल तुम्हाला शिकवल्या जाईल. त्यानंतर आज मी तुम्हाला काल रेकीची प्रेयर सांगितली होती. हो. हा, मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, या जे 2-4 दिवस आहे तिथे आपल्याला मेडिटेशनला बसायचं. ज्या पद्धतीने आपण मेडिटेशनला बसतो त्याच पद्धतीने मेडिटेशनला बसायचंय. ब्रह्मांडातून आपल्या क्राऊन चक्रामध्ये व्हाईट कलरचा पिरॅमिड मध्ये आपण बसणं म्हणतात त्याला. क्राऊन चक्रामध्ये एक पांढरा शुभ्र प्रकाश प्रवाहित होतो आहे, आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. तुम्ही बसणार, पाठीचा कणा ताठ ठेवायचा. 2 मिनिटं मेडिटेशनला बसले तरी चांगले रिझल्ट मिळतात, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन तिथे पाहिजे. आणि त्या मेडिटेशनच्या प्रोसेसमधनं आपल्याला जायचंय कधीपर्यंत, संडेपर्यंत. संडेला मग मी पूर्ण प्रॅक्टिस कशी करायची, तुमचं रुटीन कसं राहील, तुमचा आहार काय राहायला पाहिजे किंवा त्या सगळ्या गोष्टी मी संडेला मॉर्निंगच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगेन की या प्रेयर नंतर तुम्हाला हे करायचं. मग तुमचं बाकीच्या पण गोष्टी असतात त्या मी तुम्हाला आता शिकवते, त्या कशा बघायच्या, त्या चांगल्या कशा करायच्या, औराला कसं आपल्या आजूबाजूची जी एनर्जीचं फील्ड आहे ते कसं इम्प्रूव्ह करायचं, या बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला संडेच्या सेशनमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत प्रत्येकाचं अटेनमेंट होऊन जात. ओके. मॅम, हो. रेकीची प्रेयर जरा परत हा, प्रेयर पाहिजे. एकीची प्रेयर अशी आहे, मी स्वतःची आभारी आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा हा रेकॉर्डिंग हा. बघून लिहिली तरी. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. आपण जेंडरनुसार प्रेयर चेंज करायचे. हा, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीला आवाहन करते आहे किंवा करतो आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, असं 3 वेळा आपल्याला म्हणायचं आहे. कळालं? हो. इथपर्यंत कोणाला काही आणि प्रॉब्लेम? यानंतर मग डोक्यावर हात ठेवून म्हणायचे का, रेकी शक्ती माझ्या क्राऊन चक्रातून प्रवेश करत आहे? नाही, ते आधीच आपल्याला प्रेयर करायची. ठीक आहे. पहिल्यांदा म्हणूनच मी तुम्हाला काय करणार आहे, सोबत घेऊन सगळ्यांची डेली प्रॅक्टिस कशी करायची ह्याचं आपण एक म्हणजे पूर्ण सेशनच घेऊ की प्रत्येकाचं पहिले ग्रॅटिट्यूड कशा पद्धतीने करायचं. त्यानंतर ग्रॅटिट्यूड झाल्यानंतर आपल्याला रेकीला आवाहन करायचं.
व्हाईट कलरच्या पिरॅमिडमध्ये इमॅजिन करायचं. रेकीला आवाहन केल्यानंतर काय करायचं, रेकीची आपण जी प्रेयर करू त्यानंतर आपल्याला आपल्या शरीरामधले काही ब्लॉकेजेस असतात ते रिमूव्ह करायचे, बरोबर. मग ते कुठल्या पद्धतीने करायचे, 7 चक्रांचं मेडिटेशन कसं करायचं, आणि नंतर प्रत्येक बॉडीला काही पॉइंट्स आहेत त्या बॉडी पॉइंट्सला हील कसं करायचं, हे सगळं मी त्या दिवशी सांगणार. ओके. त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आपलं प्रत्येकाचं, आता मी तुम्हाला तोच टॉपिक शिकवणार होते. इथपर्यंत प्रत्येकाला कळालं? हो मॅम. हा. आता बघा मॅम, मला, ही आता जी रेकीची प्रेयर आहे ती रोज म्हणायची आपण? हो, रेक्कीची जेव्हा तुम्हाला आता आपल्याला स्वतःला हील करायचंय तेव्हा प्रेयर म्हणायची मेडिटेशनच्या वेळेस, ओके. आणि दुसऱ्यांना हिलिंग देताना पण आपल्याला पहिल्यांदा प्रेयर म्हणायचीच आहे. अच्छा. लोकांना मग आपण जेव्हा तुम्ही त्या टच, दिवशी अटॅचमेंटच्या वेळेला जे तुम्ही आम्हाला म्हणजे चक्र आमची हे केली, ऍक्टिव्ह केली, ती करायच्या आधी ही प्रेयर म्हणायची ना? हा, तुम्हाला दुसऱ्यांची चक्र ऍक्टिव्ह कोण करू शकतं, ग्रँड मास्टर करू शकतो. तुम्ही नाही नाही, दुसऱ्यांची आमची चक्र, स्वतःची. हा, चक्र ऍक्टिव्ह करताना नाही, आपल्याला रेकीला आवाहन करताना त्या एनर्जीला अच्छा. आपण जेव्हा बोलवत आहोत, ती डिवाइन मदर जी आपण म्हणतो रेकी ऊर्जा, हा. ही तिला आपल्याला बोलवायसाठी आपल्याला ती प्रवाहित व्हावी यासाठी आपण प्रेयर म्हणतोय. आपण चक्र अच्छा. ऍक्टिव्हेशन साठी प्रेयर म्हणत नाही. चक्र ऍक्टिव्हेशन ओके. साठी वेगवेगळी मेथड आहे. एक हा. मेडिटेशन आहे चक्र ऍक्टिव्हेशनचं, ते मी तुमच्याकडून करून घेईल. आणि काही बीज मंत्र असतात जे प्रत्येक चक्रांभोवती आपल्याला ते बघायचंय की त्या बीज मंत्रांचा पण मंत्र म्हणून आपण आपले चक्र कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करू शकतो. ओके. ओके. इथपर्यंत कळालं का? हो मॅम. आता पुढे जाऊया. मला सांगा की देवी देवतांचे जे फोटो असतात त्यांच्या आजूबाजूला काय असतं? आभा मंडल. हा, आभा मंडळ गौरी मॅडम दुपारी शिकल्यात. ओके. पण त्यांच्या आजूबाजूला काय असतं? एक चक्रासारखं एक काहीतरी असतं. हा, प्रकाश असतो, चक्र असतो. प्रकाश असतो, तेज असतं, बरोबर. ते तेज आपल्या प्रत्येकाच्या बॉडीच्या भोवती असतं, कोणाच्याही बॉडीच्या भोवती असतं. मग ती व्यक्ती सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, वस्तू असू दे, तरी त्याला काय आहे, कुठल्याही प्रकारचं एनर्जीचं फील्ड आहे. आभा मंडळ किंवा औरा किंवा आपण तेजोवलय म्हणू शकतो, हे त्यालाच काय म्हणतात, एक प्रकारच्या एनर्जीचं फील्ड. काय म्हणतात? एनर्जीचं एनर्जी. फील्ड. ते प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, झाडांना, निर्जीव जे काही घरात तुमच्या प्रत्येक गोष्ट आहे त्याला एक एनर्जीचं फील्ड आहे. आपण जेव्हा पास्ट लाईफचं मेडिटेशन केलं होतं तेव्हा आपल्या बॉडीवरती काय व्हायब्रेशन झाले होते? निगेटिव्ह. जेव्हा दुःख आठवत होतो तेव्हा आपलं शरीर कसं झालं होतं? अस्वस्थता वाटत होतं. हा, डिप्रेस झालं होतं, निगेटिव्ह वाटत होतं. आपल्या एनर्जीचं फील्ड काय झालं तेव्हा? तेव्हा आपली एनर्जी कशी झाली असेल? निगेटिव्ह. बरोबर. आपल्या एनर्जीचं फील्ड केव्हा झालं? निगेटिव्ह झालं. जेव्हा जेव्हा आपला आपला आभा, आपला औरा, जेव्हा जेव्हा आपण पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यात येतो किंवा पॉझिटिव्ह विचार करतो, पॉझिटिव्ह गोष्टी मॅनिफेस्ट करतो, पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करतो, तेव्हा आपलं आभा मंडळ काय होतं? इम्प्रूव्ह तेज होतं, येतं. हा. वाढतं, आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, बरोबर ना. म्हणून म्हणतात ना, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. का म्हटलंय सुसंगती सदा घडो? याचा अर्थ काय? चांगल्या लोकांची संगत घडावी जेणेकरून तुमच्यामध्ये काय होईल, त्यांच्या आयुष्याचा प्रकाश तुमच्या आयुष्यात पडेल आणि तुमची इम्प्रूव्हमेंट होईल. याचसाठी सांगितलेलं आहे ना, आपल्या पूर्ण संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या, आपण काय होतं, फॉलो करत नाही. आपण कुठेतरी खाली येतो, डाऊन आपल्याला चाललंय सध्या. तर आपल्याला बघायचं आहे की आभा मंडळ का स्टडी करायचं. आपण नॉर्मल लोक आहोत, प्रत्येक जण नॉर्मल आहे. ते टाटा अंबानी बिर्ला आहोत का? नाही. म्हणून पण नॉर्मल हो. लोकांना काय करावं लागतं? हा, होऊ शकतो, बघा, विचार केला तर नक्की होऊ. हा, आपल्यालाही 10% लोकांमध्ये जायचं आहे, होऊ शकतं. तुम्ही विचार करत नाही, आपली मानसिकता तेवढी वाढवत नाही, आपण तेवढं मनी मॅनिफेस्ट करत नाही, म्हणून आपल्याकडे पैशांचे प्रॉब्लेम्स येतात. जेव्हा तुम्ही त्या लेवलला जाऊन मॅनिफेस्ट करतात तेव्हा अफर्मेशन लिहितात, स्वतःला त्या ठिकाणी व्हिज्युअलाइज करतात, त्या गोष्टी होत राहतात.
जेव्हा आता बरेच वेळा आता इथे आपल्याला एवढं डिस्कस करताना व्हिज्युअलायझेशनचं किंवा काय, मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या लोकांना बघितलंय किंवा मी माझे स्वतःचे अनुभव आहे की आपण ज्या ज्या गोष्टी मागतो ईश्वराकडे त्याच मिळतात. मॅनिफेस्टेशन मध्ये, व्हिज्युअलायझेशन मध्ये, अफर्मेशन मध्ये तेवढी ताकद आहे. कळत आहे? फक्त तुम्ही बिलीव्ह करण्याची गोष्ट आहे की तुम्ही किती विश्वास ठेवतात, किती ऑनेस्टली प्रयत्न करतात की तेवढे पैसे पाहिजे, तेवढ्या तिथे पोचायचं आहे. ती जर्नी आपल्याला अनुभवायची आहे. इथे काय आहे, आपल्याला सगळ्या गोष्टींचे अनुभव घ्यायचे. कधी होतील ते, जेव्हा मी डेली प्रॅक्टिस व्यवस्थित ठेवेल, देवी अफर्मेशन लिहेल, डेली व्हिज्युअलायझेशन करेल, तेव्हा ती एनर्जी आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट होत जाते. म्हणून आभा मंडळ स्टडी करताना आपण नॉर्मल लोक आहोत, म्हणून आभा मंडळ स्टडी करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कम्युनिकेट करताना ज्या लोकांच्या आपण सानिध्यात येतो त्या लोकांमध्ये आपल्याला राहताना त्रास होऊ नये म्हणून. का आभामंडळ स्टडी करायला पाहिजे? कारण माझ्या आभा मंडळामध्ये कुठलाही आजार हा माझ्या आभा मंडळामध्ये सर्वात पहिले येतो. माझ्या औरामध्ये हा डिसीज किंवा डिसऑर्डर किंवा निगेटिव्हिटी पहिले माझ्या कुठे येते? माझ्या आभा मंडळामध्ये, माझ्या औरामध्ये, माझ्या या एनर्जीच्या फील्डमध्ये प्रवेश करत असते. ठीक आहे, पहिली गोष्ट लक्षात आली का स्टडी करायचं? ही प्रवेश कधी करते? साधारणतः 6 महिन्यांपूर्वी. जर एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन निर्माण झालं, त्याला एन्झायटी वाटते, भीती वाटते, ही गोष्ट, ही जेव्हा त्याला निगेटिव्हिटी आली, ती कधी आलेली आहे? साधारणतः 6 महिने. महिन्यांपूर्वी अशी काही घटना घडली होती. 6 महिन्यांपूर्वी तो अशा लोकांच्या संपर्कात आला होता, त्याचा औरा तिथून काय झाला? डिस्टर्ब झाला. आणि ही औरा डिस्टर्ब झाल्यानंतर ही एनर्जी तुमच्या चक्रांमध्ये जाते, आणि चक्रांमध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीरामधले जे काही चक्र आहे त्या रिलेटेड तुम्हाला डिसीज व्हायला सुरुवात होते. म्हणून आपल्याला आभा मंडळ स्टडी करायचं आहे. कळालं स्वप्नील सर? इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? पुढे जाऊया. हो मॅम. मग आता आभा मंडळ स्टडी करताना आपल्याला ते बघताही आलं पाहिजे ना, की आभा मंडळ बघायचं कसं. प्रत्येकाला जर एनर्जीचं फील्ड आहे तर मग ते आपण कशा पद्धतीने बघू शकतो? हे आहे आपलं आभा मंडळ, जे आपल्या इंद्रधनुष्यांच्या कलरमध्ये असतं. जनरली एक चांगल्या व्यक्तीचा औरा कसा असेल? हे ऋषीमुनींचा औरा जे साधनेनी झालेला आहे, त्यांच्या एनर्जीचं फील्ड आपल्याला अनुभवायला येतं. आणि एक नॉर्मल व्यक्तींचा औरा, त्याच्या आजूबाजूला काय असतात? इंद्रधनुष्यांचे कलर्स असतात. इंद्रधनुष्यांचे कलर त्याच्या आजूबाजूला अनुभवायला येतात. हे आभा मंडळ कसं बघायचं, की एखाद्या गोष्टींचा आभा मंडळ बघायचं आहे तर कशा पद्धतीने बघायचं? आता बघा, आपल्याला इथे दिलंय सर्कल, सेंटरला ब्लॅक कलरचा सेंटर आहे. हो. आता त्या ब्लॅक कलरच्या सेंटर वरती कॉन्सन्ट्रेट करा. प्रत्येक जण करणार आहे ऍक्टिव्हिटी. काय जाणवतंय तिथे? त्याच्या मागून प्रकाश आल्यासारखं वाटतं मॅम. कोणाला वाटतंय हे? मलाही मलाच वाटतं. वाटतं. कोणाकोणाला जाणवलं हे, की आजूबाजूला त्याच्या प्रकाश आहे? मला मॅम. मला काळ्याच्या पुढे नाही आलं, लाल आणि कालेच्या, हा, बाजूकडे बरं, प्रत्येकाला वेगवेगळ्या आणि सेंटरच्या जवळ हा. जाणवलं की आजूबाजूला एक प्रकाश आहे. जाणवलं? कोणाला म्हणजे नाही एका जाणवलं? ह्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे, पण बाकीचे रेड अँड ग्रीन कलर वरती पण होऊ शकतं, म्हणजे हो, तसं होऊ नीट शकतं. बघितलं जर हा, नीट त्याच्या मागून बघितलं तर पण त्याच्यावरही जाणवेल. होऊ शकतं. आता काय करायचं? प्रत्येकाने नोटबुक ठेवलाय स्वतःसोबत, पेन आहे. हो हा, मॅम. मग आता आपल्याला त्याच पद्धतीने ब्लू कलरचं, डार्क ब्लू कलरचं, टिकली कशी डार्क असते, मोठी साईजची एवढी टिकली, तेवढ्या कलरचं आपल्याला काय करायचं? एका पेन दे ना 2 मिनिटं, ब्लू कलरचा. हा, सर्कल ड्रॉ करायचं. तुम्ही रेड कलरचंही करू शकता, तुमच्याकडे ब्लॅक कलरचा पेन असेल तर ब्लॅक कलरचंही करू शकता. तुम्हाला स्वतःला बघायचंय की बघता येतो का. डार्क काढायचं, टिकली डार्क कलरची जशी असते मोठ्या साईजनी, तेवढं आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. ते फील करायचं आपल्याला ब्लू कलरच्या पेननी किंवा ब्लॅक कलरच्या पेननी, आणि मग चेक करा दिसतंय का.
आणि त्या फोकस करून त्या सर्कलकडे बघा, आपल्याला दिसतंय का? दिसतंय? नाही. मेघा मॅडम, दिसलं नाही तुम्हाला? नाही नाही नाही. दिसत. कोणालाच नाही दिसलं? नाही. थोडं व्हाईट व्हाईट सर्कल कलरचा प्रकार. हा, स्वप्नील सर तुम्हाला दिसलं? हा, त्याच्या व्हाईट आजूबाजूला कलरचं आपल्याला सर्कल दिसलं व्हाईट आजूबाजूला. कलरचं सर्कल दिसतं. एक एनर्जीचं काय दिसतं, परत ज्यांना नाही दिसलं त्यांनी परत एकदा कॉन्सन्ट्रेट करा आणि बघा. डार्क सर्कल ड्रॉ करायचं. आपलं जर व्हाईट कलरचं पेज असेल, त्या पेजवरती आपल्याला डार्क कलरचा सर्कल ड्रॉ करायचा आणि त्या सर्कलवर आपल्याला फोकस करायचं. मेघा मॅडम, परत एकदा ट्राय करा. ज्यांना नाही दिसलं त्यांनी पूर्ण फोकस करून बघायचं आहे. कारण आपल्याला उद्या हेच तुमचं होमवर्क राहणार आहे की आपल्याला घरात असणाऱ्या वस्तूंचं एनर्जीचं फील्ड चेक करायचं आहे. आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू आहे, पेन असू द्यात, फ्रेम असू द्या, घरात प्रत्येकाच्या काही वेगवेगळ्या फ्रेम्स लावलेल्या असतात. त्यानंतर आपण नोटबुक वापरतो, टीव्ही असतो, त्याच्याही आजूबाजूला आपण जेव्हा फोकस करतो तेव्हा तुम्हाला ते एनर्जीचं फील्ड जाणवते. सीमा मॅडम, दिसलं तुम्हाला? एकदम लाईट होतं. हा, जशा ब्लड. पद्धतीने हा एकदम लाईट, त्याला अंधार नको, प्रकाशात तुम्ही बघितलं तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून दिसतं. मॅम म्हणजे आपली जशी नजर हे होते तसं ते वलय असं फिरतं ना. जितकं फोकस करून बघाल तितकं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. मग आपल्याला काय करायचंय, हे का बघायचं दिसलं. आहे की प्रत्येक सजीव निर्जीव व्यक्तीला काय आहे, एनर्जी आहे. बरोबर? ते जर आपल्याला जाणून घेता आलं तर आपण ज्या लोकांच्या संपर्कात येतो त्यांची जर आपल्याला एनर्जी समजली तर आपल्याला काय होईल, कम्युनिकेशनला इझी जाईल. कोण आपल्याबद्दल चांगला विचार करतो आहे, कोण कशा पद्धतीने आपल्याकडे आलो आहे, कोण निगेटिव्ह आहे, त्या आपल्याला भावना समजून घ्यायला काय होते, मदत मदत. होते. ठीक आहे. तर हे एनर्जीचं फील्ड आपल्याला चेक करायचं आहे प्रत्येकाला. उद्याच्या सेशनमध्ये होमवर्क हा राहणार आहे की तुम्ही घरातल्या एखाद दोन ऍटलिस्ट फ्रेम चेक करा, एखादं नोटबुक, पेन किंवा मोबाईलला पण एक एनर्जीचं फील्ड आहे, ते तुम्ही चेक करायचं आहे. तुमच्या मोबाईलच्या आजूबाजूला तुमच्या ज्यांना सर्कलला दिसलं त्यांचं व्हेरी गुड. ज्यांना नाही दिसत तर सर्कल ड्रॉ करा आणि सकाळी चेक करा की तुम्हाला ते एनर्जीचं फील्ड दिसतं आहे का. हे बघा, हा पहिला आहे व्यक्तीचा औरा. हे आहे एक व्यक्तीचा औरा, त्याच्या आजूबाजूला असणारी एनर्जीचं फील्ड. हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे वाटतंय? पॉझिटिव्ह. याच्यामध्ये इंद्रधनुष्याचे कलर दिसताय? निगेटिव्ह आहे मॅम. निगेटिव्ह आहे. का? कारण की याची एनर्जी बॅलन्स नाही वाटत आहे. वाटते का? रेनबोचे कलर दिसताय का आपल्याला इथे आजूबाजूला? नाही. नाही मॅम. हा, हिरवं डिस्टर्ब दिसतं. इथून ब्रेक झाला वाटतोय औरा, पायाच्या तिथे, हातांच्या तिथे थोडा ब्रेक झाल्यासारखं वाटतोय. हो मॅम, हा, या ब्लॅक कलर आल्यासारखं वाटतंय. हा, ब्लॅक वाटतं. ब्लॅक वाटतोय. बरोबर. आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपण या पानाचा फोटो काढलाय, तो कसा आहे? ग्रीन आहे, व्हाईट आहे. व्हाईट मध्ये हा, लाईट. त्याचा आवरा कसा आहे? व्हाईट कलरचा. बरोबर. त्यानंतर हा मशरूम आहे, मशरूमचा आवरा पर्पल कलरचा दिसतोय. हा, बटरफ्लाय आहे, बटरफ्लायचा आवरा दिसतोय व्हाईट. व्हाईट अँड पर्पल. त्यानंतर आपण चाबी बघितली, कॉइन बघितला, पाना बघितला, मोबाईल बघितला, डोळा बघितला. प्रत्येक गोष्टीला काय आहे, त्याच्या एनर्जीचं एक फील्ड आहे. बरोबर. एक तर ते पॉझिटिव्ह असू शकते, नाहीतर निगेटिव्ह असू शकते. बरोबर. मग आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, ह्या जर एनर्जीचं फील्ड डिस्टर्ब झालं असेल तर काय होईल. ही आपली नॅचरल एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्तीची, चांगले सकारात्मक विचार करण्याची बॉडी कशी असेल, त्याच्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळे रेनबोचे कलर्स दिसतील, इंद्रधनुष्याचे कलर आपल्याला दिसू शकतात. आणि डिस्टर्ब असेल तर त्याच्या आवरामध्ये दिसतील का? मग आता हे दोन तुम्हाला चित्र दिसत आहे, दोघांमधला डिफरन्स कळतो आहे?
इथे कलर काय आहे, डिस्टर्ब झालेले आहेत. हो. कळतंय? मग कोणता आवरा चांगला आहे, फ्लोईंग की डिस्टर्बचा? फ्लोईंग फ्लोईंग आवरा पाहिजे. कसा पाहिजे? एनर्जी Flow. सर्क्युलेट. म्हणून आपला औरा चांगला होण्याच्या पण काही पद्धती असतात. चांगला पॉझिटिव्ह करण्यासाठी पण आपल्याला त्या त्या एनर्जीशी कनेक्ट होणं गरजेचं असतं. बघा, आपल्याला प्रत्येकाला असं जाणवतं का की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या म्हणजे नाही का लग्न समारंभामध्ये गेलो तेव्हा आपल्याला बरेच वेळा तिथून आल्यावर थकवा जाणवतो. हो. कोणी आजारी हो पडलाय का मॅम. तिथून आल्यावर? हो, ताप आल्यासारखं होतं. ताप आल्यासारखं होतं. कोणाकोणाला कणकण जाणवते, कोणाकोणाला मळमळ उलट्यांचा त्रास होतो. का होतो ते? मॅम खूप आमच्या इथे लोकांच्या ना नजर लागली म्हणतात. हा, हा, नजर दृष्ट लागली दृष्ट असं लागली, बोलतो. नजर लागली असं म्हणतात. मग आपण सजू नये का? सजायचं ना मॅम. का आपण तयारी केल्यामुळे डिस्टर्ब होतं का आपलं? नाही, नाही. आपण त्या सगळ्यांच्या म्हणजे गर्दीमध्ये गेल्यामुळे त्यांच्या औराची विचारांची देवाणघेवाण त्यांच्या होते. विचारांची देवाणघेवाण तुमच्यासोबत होतं. आणि प्रत्येक ठिकाणी आता बघितलं गेलं की कॉम्पिटिशन खूप वाढलेले. या साधारणतः इतक्या 20-25 वर्षामध्ये एकमेकांच्या सोबत काय ईर्ष्या, कॉम्पिटिशन खूप वाढलेले. जो व्यक्ती तुमच्याशी प्रत्येक वेळा गोड गोड बोलतो त्या बोलणाऱ्या व्यक्तींच्या भावना काय असतात बॅक साईडला, मनामध्ये त्याच्या काहीतरी विचार तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह असतील का प्रत्येक वेळा? ईर्ष्या नाही असते, मॅम. ईर्ष्या. ईर्ष्या असते. तुम्ही जर शून्यातून निर्माण केलेलं आहे तुमचं विश्व, त्याला तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह वाटेल का? नाही. नाही वाटणार. तो काय बघेल, तुमच्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन राहील की हा खूप कमी वयात पुढे गेला, ही खूप कमी वयात खूप गोष्टी अचीव्ह करते आहे. कधी कधी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सगळं सुरळीत चालते आणि अचानक औरा डिस्टर्ब होतो. मग लग्नांमध्ये प्रॉब्लेम्स, मग रिलेशनशिपमध्ये इश्यू, मग तुम्हाला कन्सेप्शनचे इश्यू, वेगवेगळ्या लेव्हलचे इश्यू बघायला मिळतात. सतत घरामध्ये कटकटी, वादविवाद, हे कुठून तरी निगेटिव्हिटी आलेली असते आणि ती आपल्या घरामध्ये, आपल्या औरामध्ये पहिल्यांदा कुठे येते? घरापेक्षाही औरामध्ये येते. एक माणूस पहिल्यांदा डिस्टर्ब होते, मग ते घर डिस्टर्ब व्हायला होते. पहिल्यांदा कोण डिस्टर्ब होतं? एक आपलं माणूस, मनुष्य. एखादी व्यक्ती डिस्टर्ब होते, मग त्याच्या घरातले आपले जे काही आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स किंवा निगेटिव्ह वाईब्स जनरेट व्हायला लागतात. म्हणून औरा स्टडी करणं महत्वाचं आहे. कळतंय? मॅम हो. मॅम समजा घरातली एखादी व्यक्ती म्हणजे तिचे औरा निगेटिव्ह आहे आणि तिच्या बरोबर आपल्याला राहायचंच आहे, तर हा, मग अशा वेळी आपण काय करायचं? अशा वेळेस त्या व्यक्तीला आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ करायला लावायची. काय करायची? पण पण मीटरच्या त्यांचा पाण्याने. गोष्टीवर विश्वास पण असायला पाहिजे. म्हणजे विश्वास काय आपण काय करू? आपण त्यांना आपण तेवढं आपण रेकीची हिलिंग देऊ शकतो. दुसऱ्या लेवलला काय करू शकतो आपण? दुसऱ्या लेवलला जर आपली एखादी व्यक्ती आपल्याशी कम्युनिकेट करत नाही, रिलेशनशिप चांगल्या पद्धतीने बॅलन्स होत नाही, आणि अशा गोष्टींना आपण दुसऱ्या लेवलला डिस्टन्स हिलिंगची कन्सेप्ट असते. डिस्टन्स हिलिंग टेक्निक आहे जी तुम्ही दुसऱ्या लेवलला शिकून समोरच्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी, त्याच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. कशासाठी? फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह गोष्टींसाठी. आता जर एखादं आपण उदाहरण घ्यायचं झालं, माझा मुलगा खूप मोबाईल बघत असेल, मला आई म्हणून काय वाटेल? चिडचिड उदाहरण आहे होते थोडी. की त्यांनी मोबाईल बघू नये, नाही, त्याच्या अभ्यासावरती याचा परिणाम होईल. मग परिणाम मी होतो. त्याला काय त्यासाठी हिलिंग देईल की ह्याचा मोबाईल यांनी काय केलेलं आहे, याचा फोकस कुठे शिफ्ट केलेला आहे? अभ्यासावरती शिफ्ट मोबाईल. केला आहे, नवीन गोष्टी शिकण्यावर केला आहे, खेळण्यावरती याचा फोकस शिफ्ट झालेला आहे. मोबाईल याच्यापासून दूर दूर गेलेला आहे. मोबाईल कळतंय? अफर्मेशन काय देणार तिथे आपण, आणि तिथे आपण काय करतो? डिस्टन्स हिलिंग टेक्निक वापरतो. ओके ठीक आहे. पहिल्या मॅडम, लेवलला आपल्याला डिस्टन्स हिलिंग करता येत नाही. ओके, सीमा मॅडम बोला. आता ह्या केसमध्ये त्या मुलाला आपण न सांगता रेकी कसं देऊ शकतो? म्हणजे रेकी तर त्यांनी मागितलेली नाही, आपल्या मग आपण देऊ मुलांसाठी शकतो. आपण जेव्हा रेकीचा वापर करतो आहे तेव्हा आपण त्याच्या कर्मात आहोत. हा
आपण त्याच्या कर्तव्य बांधीला आहे ना, आपण एकमेकांच्या कर्मामुळे. फॅमिली जेव्हा ब्लड रिलेशनचा विषय येतो, आपण एकमेकांच्या कर्मबंधनात अडकलेलो आहे, म्हणून आपण एका फॅमिलीमध्ये आलो. आपण एकमेकांच्या कर्मची मागच्या जन्मातल्या काही काही अनंत जन्माच्या कर्मबंधनाची देवाणघेवाण करण्याची ज्यांना असते ते आपले इमिडिएट रिलेशन्स बनतात. इमिडिएट मुलं, आपले आई वडील, आपले सासू सासरे, आपले बहीण भाऊ आणि आपले हस्बंड किंवा वाईफ. हे काय बनतात जेव्हा आपल्याला कर्म फेडायचे, तेव्हा ते जवळचे नाते बनतात. ज्या लोकांना आपण अतिशय त्रास दिला असेल किंवा ज्यांची जास्त प्रमाणात देवाणघेवाण राहिली असेल ते आपले काय बनतात, जवळचे नाते संबंध बनतात. कळालं? हा, म्हणून मी माझ्या मुलासाठी या पद्धतीने त्याच्या चांगल्या त्याच्या आयुष्यात चांगलं व्हावं किंवा त्याची प्रगती व्हावी, त्याची इम्प्रुव्हमेंट व्हावी, त्याचा फोकस चांगल्या पद्धतीने वाढावा, तिथे मी अफर्मेशन देऊ शकते, त्याला रेकी हिलिंग, डिस्टन्स हिलिंग देऊ शकते. कळालं? त्याच पद्धतीने बघा, आपण एखाद्या निगेटिव्ह गोष्ट आहे, जसं एखादी गोष्ट समजा आपण बघितलं, ऍडिक्शन बघितलं, आणि त्या ऍडिक्शनमुळे जर पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते, मग त्या पद्धतीने आपल्याला ती हिलिंग वापरू शकतो आपण, हो की नाही? हो. की नाही वापरू शकत? जर तुम्ही रेकीचं अटेनमेंट घेतलं आहे, सेकंड लेवल तुमची झालेली आहे, तेव्हा तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरामध्ये जर एखाद्या ब्लड रिलेशनशिप मध्ये नाही मागितलंय कोणी, मी हिलिंग दिली, जर ब्लड रिलेशनशिप मध्ये हिलिंग देऊ शकता का, की त्या फॅमिलीला जी काही सफरिंग होते आहे, जो त्या माणसामुळे त्रास होतो आहे, त्याला त्याच्यापासून दूर राहावं, असं करू शकतो का आपण आपल्या फॅमिलीसाठी? हो मीरा मॅडम, बरोबर करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला असं कोणाची केस आली किंवा कोणी आपल्याकडे आलं की समोरच्याला फॅमिलीमध्ये इश्यू आहे, एखाद्याला ऍडिक्शन आहे, तेव्हा जोपर्यंत दुसऱ्यांनी मागितल्यानंतर आपण त्यांच्यासाठी देखील करू शकतो. पण समोरच्यानी जेव्हा आपल्याकडे तो प्रॉब्लेम घेऊन आला, तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देखील डिस्टन्स हिलिंग देऊ शकतो. त्यासाठी रेकीचं आपल्याला सेकंड लेवलचं अटेनमेंट घेतलं गेलं पाहिजे, पहिली गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट, तुमची 66 दिवसांची, मिनिमम 66 दिवसांची साधना कंप्लीट झालेली पाहिजे. किती? 66. तोपर्यंत का मी सांगते बघा, बऱ्याच ठिकाणी 3 तासातही रेकी शिकवणं होते, 3 तासातही तुम्हाला नोट्स देऊन, अटेनमेंट देऊन सगळ्या गोष्टी फिनिश होतात. दुसरी लेवल पण त्याच पद्धतीने फिनिश केली जाऊ शकते. पण ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे, की का वापरायचं, कुठे वापरायचं, कधी वापरायचं, साधना का करायची. आपल्या कसं होतं, एक पहिले बरेच आपल्याला बघितले, आपण पहिलेही अनुभव घेतले, की काही जण अटेनमेंट घेतात पण मग ती साधना कुठेतरी मागे पडते. म्हणून मी सांगितलं की तुम्ही काय करा, एक ग्रुप आहे ऑलरेडी बनलेला, ज्यांना ज्यांना साधना करायची आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा. एक दिवस मी तुमच्यासाठी लिंक जनरेट करून ठेवेल, ती लिंक एक ऍडमिन सकाळी ओपन करून देत जाईल. त्या पद्धतीने एक ग्रुप मॉनिटर किंवा आपण म्हणतो एक ऍडमिन बनवून आपण त्यांनी काय करायचं, लिंक सुरू करून सगळ्यांनी मिळून ती साधना सोबत केली तर त्याचं काय होईल, तुम्हाला प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने वेळ द्यायची गरज पडणार नाही. आणि मेन म्हणजे सगळ्यांना आपण त्या पद्धतीने जाऊ शकतो. ज्यांना ज्यांना करायची त्यांनी माझ्याकडे एनरोल करा. आपण 10 जणांचा जरी ग्रुप झाला तरी बघा, संघे शक्ती कलियुगे, आपण कलियुगात जे सगळ्यांसोबत करणार त्याची एनर्जी काय होईल, वाढणार आहे, वाढेल ना. तुम्ही जेव्हा सगळे मिळून करणार, जरी म्यूट वरती केलं तरी ग्रुपमध्ये आहात, प्रत्येक जण कुठे चुकतो आहे का, त्या पद्धतीने तुम्हाला एकमेकांचं बघायला मिळेल आणि प्रत्येकाला ती गोष्ट करायची आहे. काय होतं, आपल्यामुळे आपण हा नाही विचार करायचा की मी माझी केल्यानंतर माझं वाढेल आणि समोरच्याचं कमी. आपल्याला काय करायचं, न्यूट्रल भाव ठेवून की मेरा भी भला हो और मेरे साथ सबका भी भला, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. आणि आपल्याला काय करायचंय, या रेकी शक्तीला प्रत्येकापर्यंत पोचवायचं आहे. कळतंय ना? एक फॅमिली सारखं आपल्याला सगळ्या गोष्टी, आपण जबाबदारी घेऊन मी साधना माझी वाढवेल, जेणेकरून मी जितक्या उशिरा प्रॅक्टिस सुरू करेल, जितक्या उशिरा सगळ्या स्टार्ट उशिरा करणार, तितके माझे दिवस लवकर कंप्लीट होतील का?
नाही नाही. का? मग तुमच्याच लाईफ मधले ब्लॉकेजेस तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत, तुमच्याच मॅनिफेस्टेशन टेक्निक वाढवायचे आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर साधना ही महत्वाची आहे. कळते? पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर साधारणतः 21 दिवसांच्या आपल्याला मी 21 दिवसांची साधना सांगितली असते. त्या 21 दिवसांचे आपले सहसा जर आता तुमचं 6 तारखेला झालं तर तुमचं साधारणतः 25-26 तारखेला क्लास चालू झाल्यानंतर जो येणारा 27चा तर अमावस्या आहे, त्यानंतर तुमचा नेक्स्ट जो काही मंडे सॅटर्डे संडे मंडे तो जो काही चांगला दिवस असतो त्या दिवशी सेकंड लेवलचं अट्युनमेंट होतं. त्यानंतर तुम्हाला सेकंड लेवलच्या अट्युनमेंट नंतर परत 2 आठवड्यानंतर थर्ड लेवलचं अट्युनमेंट, अशा पद्धतीने आपलं पुढे जात असतं. कळलं? पण ह्या पिरियड मध्ये वेळ समोर चालतो, सिलेबस समोर जातो, पण आपली साधना काय होते, मागे पडत जाते. म्हणून साधनेला जास्त महत्व द्या. प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. कळतंय? हो हो. तुम्हाला होमवर्क समजला? प्रत्येकाला होमवर्क समजलाय का? काय करायचं आहे? एनर्जी चेक करायची. एनर्जी चेक करायची आहे. औरा चेक करायचा. एनर्जी म्हणजेच काय? औरा चेक करायचा आहे. निगेटिव्ह गोष्टींबद्दल, कुठल्या निगेटिव्ह नाही म्हणता येईल, निर्जीव गोष्ट, लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग प्रत्येकाच्या. जर तुम्हाला माणसांचाही बघता आला तर बघा. माणसांच्या कोणत्याही व्यक्तीच्या नाकावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्या आजूबाजूच्या एनर्जीचं फील्ड चेक करता येतं. काय बोलली मी? नाकावरती, नाकाचं जे टीप आहे, नाकाच्या टीपवर फोकस करायचा आणि त्याच्या आजूबाजूच्या एनर्जी काय पद्धतीने दिसत आहे, कुठे पूर्णतः लक्ष नाकावरती केंद्रित करायचं, तेव्हा मला दिसतं. तुम्ही पण त्याच पद्धतीने करायचं की आपल्याला त्या व्यक्तीचा एनर्जी चेक करता येईल. हा बोला स्वप्नील सर. पण असं एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे आपल्याला अननोविंगली करायचं आहे त्याचा ऑरा चेक, तर कॉन्सन्ट्रेट करता येईल का आपल्याला त्याच्यावरती? पहिल्यांदा म्हणजे फॅमिली मेंबर्स करायचे अच्छा, आणि नंतर कुठली ठीक आहे. टेक्निक वापरायची सेकंड लेवल पासून ते मी तुम्हाला सांगते. अच्छा, ठीक आहे. फर्स्ट लेवलला तुम्हाला काय करायचं आहे, फॅमिली मेंबर्सचं चेक करा, फॅमिली मेंबरला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. कारण फर्स्ट लेवलला तर आपण टच थेरपीनी देणार आहे. हो, टच थेरपी बरोबर. प्रत्येक पॉइंटची हिलिंग आपली स्वतःची करायची, मग आपण इतरांची हिलिंग देऊ शकतो ना. बरोबर. हा, मग आपण दुसऱ्या लेवलला त्यांच्या डेट ऑफ बर्थ नुसार आपण औरा कसा चेक करू शकतो. एखादी केस आपल्याकडे आली, आपण एखाद्याची हिलिंग करतो आहे, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, तर तेव्हा आपल्याला काय करता येतं, त्याच्या डेट ऑफ बर्थ नुसार देखील औरा आपल्याला चेक करता येतो. औरा स्कॅनिंगचं एल रॉड पण मिळतात. ते रॉड्स असतात, त्यांनी देखील आपल्याला समजतं की याची सध्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. कळालं? अच्छा, ठीक आहे. मॅम, हो. आणि तुम्ही दुपारी आपण अटॅचमेंट केली तेव्हा प्रत्येक म्हणजे चक्रावरती हे करून आपण त्याला हिलिंग केली, ते काय बोलायचं ते सांगा ना जरा प्लीज. मी सांगितलं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय. पहिले हात असेल तर पामचक्र. काय बोलली? हँड असेल तर पामचक्र. ज्यांचं अट्युनमेंट झालेलं नाही त्यांचं अट्युनमेंट गुरुवारी घेणार आहे. ठीक आहे, घाबरून जायची गरज नाही. त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, आपलं त्याचं अट्युनमेंट होऊन जाईल. आणि तेव्हा तुमची पण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्याच असतील, जसं ज्यांचं झालंय त्यांना सांगितलं गेलं. दुसरी गोष्ट, आपल्याला अफर्मेशन हँड साठी द्यायचंय पामचक्र. त्यानंतर आपण क्राऊन चक्रावरती 7ही चक्रांचं प्रोटेक्शन मागतो आहे. क्राऊन चक्रावरती काय करतोय, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय क्राऊन चक्र. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो आहे, आपल्या नाभी चक्र, आपलं नाभी चक्रावरती अफर्मेशन देतोय, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. आणि त्यानंतर आपण आपल्या हृदय चक्राच्या समोर हात ठेवून म्हणणार आहोत, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. कळालं इथपर्यंत? नक्की? ओके. म्हणजे प्रत्येक चक्राचं नाव घेण्याआधी चार्ज, हिलिंग अँड प्रोटेक्ट माय आणि मग त्याचं नाव घ्यायचं. आणि क्राऊन प्रत्येक आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्हेशन करायचंय. ह्या पद्धतीने आपण काय करतोय, दोन्ही वेळा 21 वेळा या हातावरनं, 21 वेळा या हातावरनं, 21 वेळा क्राऊन चक्र, 21 वेळा नाभी चक्र. आणि ती पूर्ण नंतर जी लास्ट प्रोसिजर आहे ती आपली हार्ट चक्राच्या समोर दोन्ही हात ठेवून आपण एनर्जी स्वतःला देतोय.
ठीक आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की 21 वेळा कसं काउंट करायचं, एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं, तर साधारणतः 3-3 मिनिटं आपण करू शकतो. अच्छा. ओके. म्हणजे 21 वेळा व्हायला 3 मिनिटं लागतात. हा, पण असा अंदाज पकडू शकतो 2ही मिनिटात होतो बऱ्याच वेळा. आणि अच्छा. जी मॅडम प्रोसिजर ऍक्टिव्हेशनची सांगितली ती फॉलो करणं गरजेचं आहे. जेव्हा आपला सगळ्या जे संडेचा व्हिडिओ असेल ना, तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. संडेचा जो हा येणार आहे. चालेल मॅडम. हा, म्हणजे कसं तुम्हाला चालेल ते चालेल. प्रॅक्टिसला चांगलं होईल की पहिल्या लेवलची डेली प्रॅक्टिस हा, कशी करायची. ओके. व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करा, म्हणजे मग आम्हाला तो आमच्या लक्षात राहीपर्यंत रोज हो बघता हो, येईल. चालेल, काहीच हरकत नाही. आणि मी ठीक. संडेची प्रॅक्टिस स्वतः करून घेणार आहे तुमच्याकडून, त्यामुळे हो प्रॉब्लेम चालेल नाही, टेन्शन घेऊ नका. आणि मॅम चालेल. आम्ही जर म्हणजे उद्यापासून चालू केलं तर चालेल का? हो, म्हणजे आज नक्की. अचीवमेंट केलं तर. ठीक आहे. थँक्यू ज्यांचं मॅम. अट्युनमेंट झालंय त्यांनी त्या पद्धतीने ऍक्टिव्हेशन तर रोज करायचंय. अच्छा. ऍक्टिव्हेशनची प्रोसिजर जी घेतली आपण, व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये स्वतःला इमॅजिन करायचं, आणि त्यानंतर आपण ती क्राऊन चक्रामध्ये एनर्जी व्हिज्युअलाइज करायची, रेकीची प्रार्थना करायची, आणि नंतर आपण काय करायचं, आपल्या चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं आणि आपल्या बॉडीला प्रोटेक्शन द्यायचं. इथपर्यंत कळालं का? हम्म. आता आपल्याला बघा, औरा क्लीन करण्याच्या मेथड सांगितल्या मी. औरा जर आपल्याला क्लीन करायचंय तर काय करायचंय, कॉफी आणि मीठ, खडे मीठ, हे आपल्याला काय करायचं, आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. त्यांनी तुम्ही औरा क्लीन करू शकता. तुम्ही तुरटी देखील वापरू शकता. तुरटीचा वापर करून पण काय करू शकतो, आंघोळ करू शकतो. बऱ्याच लोकांना तुरटीचा प्रॉब्लेम होतो, म्हणून कॉफी आणि खडे मीठ टाकलेलं आहे. कधी कधी तुम्ही हळद देखील वापरू शकता. यांनी आपला औरा क्लीन होतो. त्यानंतर ही एक मेथड झाली. अजून दुसरी मेथड म्हणजे काय, आपल्याला आपल्या क्राऊन चक्राच्या वरती हात ठेवायचे. ठीक आहे, बघून घ्या सगळ्यांनी. मी माझ्या क्राउन चक्राच्या वरती हात ठेवले आहे आणि अफर्मेशन देणार आहे. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण के कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए. आणि अशी मूठ करायची, अशी ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. काय करायचं आपल्याला, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. 3 वेळा आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. आणि हे केव्हा करायचं आहे, रेकीची प्रार्थना झाली, बरोबर, रेकीची प्रार्थना झाली तेव्हा आपल्याला औरा पहिल्यांदा क्लीन करायचं. आपण रेकीचं आवाहन करणार, त्यानंतर आपण आपले दोन्ही हात क्राऊन चक्रावरती पकडायचे आणि नंतर आपण औरा क्लीन करणार पहिल्यांदा. एनर्जी ऍक्टिव्हेशन पण करून घ्यायचं. पूर्ण प्रार्थना एनर्जी ऍक्टिव्हेशन झाल्यानंतर आपण औरा क्लीन करणार. मॅडम एक त्रास देते जरा. बोला. हॅलो. परत एकदा सांगा. हा, मला परत एकदा क्रम सांगा, आम्ही लिहून घेतो, कारण इकडचं क्रम मी तिकडे हा तुम्हाला तिकडचं. शेवटच्या दिवशी सांगते. ठीक आहे, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. आता फक्त हा औरा कसा क्लीन करायचं तेवढं बघ. सगळं मग सांगणार आहे. मॅम आम्ही फक्त आवराच क्लीन करू का रोज, म्हणजे सध्या आता तरी? तुम्ही काय करायचं ते सांगते. मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. मीठ आणि हा. कॉफी हो पावडरने आंघोळ करणं सोपं आहे. ठीक आहे, हो. ओके. तेवढं गोष्ट हा. तुम्ही करा. दुसरी गोष्ट काय करायची, व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये स्वतःला इमॅजिन करायचं, अफर्मेशन द्यायचे आणि आपल्याला रेकीची प्रार्थना करायची, एनर्जी ऍक्टिव्हेशन करा. एवढा आठवडा. ओके, ओके. ओके. इतकं कळालं. मग संडे पासून जे मी प्रॅक्टिस घेणार ती तुम्हाला साधारणतः आपल्याला ती सेकंड लेवलच्या अटुनमेंट पर्यंत तुमचे 21 दिवस होतात. मॅम तुम्ही म्हणाले की अफर्मेशन द्यायचं, म्हणजे ते रेकीची जी तत्व सांगितलं ती बोलायची का? नाही नाही, काहीच तत्व नाही. नाही बोलायचे, काहीच बोलायचं नाही. मी सिंपल सिंपल सांगितलं, प्रार्थना करा, एनर्जी ऍक्टिव्हेट करा, म्हणजे जे सांगितलंय ते. त्यानंतर आपल्याला काय करायचं, औरा पहिल्यांदा क्लीन कसं करायचं तेवढं शिकून घ्या. औरा माझ्या क्राऊन ओके. चक्रावरती मी दोन्ही हात ठेवणार आणि हा. ही सगळी निगेटिव्हिटी आपण मांडी घालून बसणे. हा. आपण खाली बसून मेडिटेशन करतो आसनाचा वापर करून, बरोबर. हो. मग मी काय करणार, माझ्या क्राऊन चक्रावरती या पद्धतीने हात ठेवून ही सगळी निगेटिव्हिटी हातामध्ये आणायची आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन आपल्याला काय करायची आहे, शुद्ध करायची आहे. काय करायची आहे, शुद्ध शुद्ध करायचं. करायचं. शुद्ध करायची आहे. हे समजलं?
हो मॅम. नक्की. हा, मग मला समोरून 3 वेळा आपण करणार. हे जे अफर्मेशन देतो आहे हे 3 वेळा द्यायचं. ओके. 3 वेळा आपला समोरून आवरा क्लीन करायचा. मग आपण काय करणार, मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. हे झालं पहिलं 3 वेळा झाल्यानंतर मी काय करणार, मी माझ्या फ्रंट बॉडीला, लिहून घ्या वाटलं तर, रेकॉर्डिंग बघा परत परत. मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. मी माझ्या फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित करत आहे. कळालं? आपण हो आपल्या मॅम. मागच्या साईडला हिलिंग देऊ शकतो का? नाही आवरा मॅम. क्लीन करतो का बॅक साईडचा? नाही करू शकत. नाही. मग मी काय करणार, माझी जी फ्रंट बॉडी आहे ही घोषित करणं ऍक्च्युली सेकंड लेवलचं आहे, पण फर्स्ट लेवलला हे गरजेचं आहे म्हणून मी एवढं सांगते पोर्शन मध्ये, की जेव्हा आपण फ्रंट बॉडीला बॅक बॉडी घोषित केली तर मी काय करणार, पूर्ण फ्रंट बॉडीचं पण 6 वेळा टोटली क्लिनिंग करणार. किती वेळा होईल? 6 वेळा. म्हणजे 3 6 वेळा वेळा. फ्रंट बॉडीचं, 3 वेळा जेव्हा बॅक बॉडी घोषित करेल फ्रंट तेव्हा. तीन आणि बॅक तीन. कळलं? हा. नक्की कळलं हे? हो, हे कळलं. हा, आता आपल्याला काय करायचं, ही साइड बरोबर, या 2 साइड राहिल्या. मग हे हा. क्रॉस मध्ये करणार. मी इथे काय करणार, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी करता है तो मेरे हाथों में आए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या हाताने मी इथून क्राउन चक्रापासून निगेटिव्हिटी आणणार, ती माझ्या नाभी चक्रातून मी बाहेर फेकून देणार. क्रॉस करायचं, इथून मी 3 वेळा करणार, नाभी चक्रापासून क्रॉस. इथून मी 3 वेळा करणार, तो पण नाभी चक्रापासून क्रॉस. हे मी एक साइड बाय साइड, एक साइड पहिल्यांदा घ्यायची, इकडनं क्रॉस इकडे टाकायचं, इकडनं क्रॉस इकडे टाकायचं. नाभीवरती काय झालं पाहिजे, असा क्रॉस. क्रॉस क्रिएट झाला पाहिजे. किती वेळा हे झाला पण आता? 3दा करायचे. 3दा करायचे येतं. टोटल आपली पूर्ण बॉडीचं क्लिन्झिंग ते 12 वेळा होईल. ओके. कळालं? हा, आता पहिल्या लेवलची थोडीशी प्रॅक्टिस वेळ लागतो, म्हणून सांगते की साधारणतः सोबत केलं तर काय होईल, आपली एनर्जी वाढते, की हा पण करतोय का मी पण करते. एकटं करायला गेलं तर थोडा कंटाळा होतो. ओके, म्हणून काय आहे, पहिल्या लेवलला तुम्हाला साधारणतः 25 मिनिटं प्रॅक्टिसला 50 ते 55 मिनिटं लागतात. पहिल्या लेवलला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. बाकीच्या लेवलला आपल्याला काय होतं, आपापच म्हणजे सिम्बॉल्सचा वापर करून थोडं लवकर होतं. 35 मिनिटात तुमची डेली प्रॅक्टिस होते. ओके मॅडम, हा पण रेकॉर्डेड व्हिडिओ टाका. हो, टाकते, सगळं टाकते. टेन्शन घेऊ नका, मी आहे. काही वाटलं तर तुम्ही मला विचारू शकता. नाही, काय होतंय, आता हो कळलं असं वाटतंय, पण नंतर पण जेव्हा आपण करायच्या वेळेला मॅम विचारायला. लक्षात नाही येत. डोक्यावरून जातं. मॅडम, हो, तर आपण मिळून जरी करायचं म्हटलं तर आपण आता एखादं प्रोसेस केली तर मध्ये आपण एकमेकांशी म्हणजे थोडं कम्युनिकेशन करणार, मग तेव्हा ते डिस्टर्ब होणार नाही का? नाही, डिस्टर्ब आपल्याला मेडिटेशनच्या वेळेस नाही डिस्टर्ब होणार. जेव्हा तुमचं काही चुकतं आहे बा, तेव्हा पहिल्यांदा मी हे बघा, पहिल्या दिवशी मी सगळी प्रोसिजर सांगेल, सगळ्या पद्धतीने. तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ बघून पण तो प्ले केला तरी करू शकता. पहिली गोष्ट, ज्यांना शक्य नाही की कॉमन प्रॅक्टिस करायची, तो रेकॉर्डेड व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. अदरवाईज आपण काय करू शकतो, की ग्रुपमध्ये आहे, मग सिक्वेन्स आहे, तर सिक्वेन्स प्रत्येकाने आपापले अफर्मेशन, जे ग्रॅटिट्यूड सांगितलं पहिल्यांदा, सुरुवात कुठून होते, आभार मानणे, आजूबाजूच्या व्यक्ती, वस्तू, प्रत्येकाचे अफर्मेशन. जे लोक सेकंड लेवलला असतं त्यांच्यासाठी मी एक अफर्मेशनचा चार्ट क्रिएट केला, तो भेटतो. तर ज्यांचं असं होईल की सेकंड लेवलला तो चार्ट पण मिळतो, की काय काय अफर्मेशन वाचल्याने तुमचे रिलेशनशिपचे, हेल्थचे, मनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण त्याच्यावरती बिलीव्ह पाहिजे. जे विश्वासाने सांगेल तेवढं जर फॉलो केलं तर आपल्या तुमचे जे सिनियर स्टुडंट आहे त्यांनी चरबीचे गाठ रिमूव्ह केले पहिल्या लेवलच्या अट्युनमेंट नंतर. कशावरती विश्वास, आपण विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी अचीव होणार. कळतंय का? तुम्ही मॅम. डेडिकेशन, त्या मॅडम दिवसातून 3 वेळा पहिल्या लेवलची प्रॅक्टिस करत होत्या. किती वेळा? 3 वेळा.
मग काय त्यांनी किती पद्धतीने एनर्जी वाढवली असेल, कॅन यू इमॅजिन? हा, हे आपल्याला करायचं आहे की आपण साधारणतः बिलीव्ह ठेवून, विश्वास ठेवून एकदा जरी प्रॅक्टिस ऑनेस्टली केली तर वेळ लागेल, पण ऑनेस्टी ठेवणं गरजेचं नाही की एकदा प्रॅक्टिस जर व्यवस्थित केली 21 दिवसाची तर काय इफेक्ट जाणवतो. हे 21 दिवसाच्या साधनेचा इफेक्ट तर तुम्ही म्हणते ना, सेल्फी चॅलेंज घ्या. स्वतःची एनर्जी काय लेवलची वाढलेली असते हे तुम्हीच मला सांगाल की मॅडम माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माझा हा पेन रिलीफ झाला, मॅडम माझे कामं खूप फास्ट होत आहे. हा तुमचा रिझल्ट राहणार. कळालं? हो. अजून काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर लिहून ठेवा, आपण उद्या परत मॅम डिस्कस करूया. मॅम स्वतःचा ऑरा कसा चेक करायचा मग? स्वतःचा आवरा आपल्याला चेक नाही करायचा. आपल्याला स्वतःचा आवरा तर मी तुम्हाला चेक करून देऊ शकते. आपल्याला आपला अच्छा. आवरा जे काही असतील ब्लॉकेजेस ते आता तुम्हाला समजेल. चक्रांनुसार तुम्हाला काय काय जाणवते, त्यानुसार माझा आवरा कुठे डिस्टर्ब झालाय हे तुम्हाला स्वतःच जाणवते. मी जे सिम्पटम्स सांगेल किंवा ज्या ज्या पद्धतीने मी सांगेल ते तुम्ही तुमच्याशी कोरिलेट करून बघायचं की माझं कुठे डिस्टर्बन्सेस झाले. ओके, मी आता जे झालं त्याच्यावरती आपण काय करू शकतो, विचार करून फायदा होईल का? नाही. मग मला आजच्या दिवसापासून पुढचा विचार करायचा आहे की मी आज या दिवसांच्या नंतर माझी लाईफ किती शिफ्ट करायची, माझी लाईफ मी कुठपर्यंत चांगल्या पद्धतीने करणार. मग हेल्थ वाईज, रिलेशनशिप वाईज, मनी वाईज, सगळ्या वाईज मला काय करायचंय. जे झालं ते आपल्या हातात नव्हतं, पण इथून पुढे जेव्हा मी रेकी साधना करते तेव्हा ते पुढचे जे 90 दिवसांचे रिझल्ट आहेत ते माझ्या हातात आहे. राईट? पुढची प्रॅक्टिस माझ्या हातात आहे, पुढच्या एनर्जी ऍक्टिव्हेशन, पूर्ण माझं मेडिटेशन, मला ही साधना ऑनेस्टली फॉलो करणं, रूल्स फॉलो करणं हे माझ्या हातात आहे. ओके सर, कळालं? हो, कळालं. अजून काही प्रश्न असतील ते तुम्ही लिहून ठेवा, ग्रुपवरती पण विचारले तरी चालेल, काहीच हरकत नाही. ओके, आता आपला मास्टर लेवलचा लगेच क्लास असतो म्हणून आपल्याला थांबावं लागणार आहे. हो मॅम. चालेल. ऐकून घेतलं हो. यासाठी कोटी कोटी थँक्यू आभार. मॅम. थँक्यू. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. हा मॅम. सीमा मॅडम, मॅम. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण उद्या किंवा मला मेसेज करा ग्रुपमध्ये. हा चालेल. हा चालेल. चालेल. आता लगेच क्लास असतो ना आपला नेक्स्ट लेवलचा, त्यामुळे मॅडम रेकॉर्डिंग सेंड करा तेवढं. हो हो, नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.